वेलकम टू धानेश दीपाली यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक सगळ्यांचं स्वागत आहे. तर दीपू आज स्पेशल तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल एक चांगला रेसिपी घेऊन आलेले आहे. तर ती रेसिपी काय आहे? खायचं नाही अगं, पण ट्विस्ट आहे. तर तुम्हाला सांगायचं आहे आम्हाला. बघा ही हातात काय, ही काय आहे दीपू? काय आहे? काय आहे शिककाई दीपू? ओरिजिनल शिककाई कशासाठी यूज होतो माहिती आहे का तुला? सांग बघू. केस हे बघा, ह्याचा लाल कलर आहे. केसाला कलर पण येतो. ओके. शायनिंग येते, डोक्यातला कोंडा वगैरे जातो ह्याने. ओके. नॅचरल आहे, विदाउट केमिकल. आपल्या जे झाडाला शेंगा लागतात त्याच्याच आहेत बघा. ओके. दीपाली, हे यूज कसं करायचं सांग मला. हे कोमट पाण्यामध्ये भिजत घालायचं. ओके. त्यानंतर ते पाणी लावायचं केसांना. म्हणजे हे अँटी ऑक्सिडेंट आहे म्हण समज, होय का नाही? इन्फेक्शन, स्कॅल्पला इन्फेक्शन असेल किंवा बुरशी वगैरे असेल ना, पूर्णपणे जाते. ती स्प्रे करायचा, स्प्रे बॉटल मध्ये घालायचा. स्प्रे बॉटल मध्ये घाला आणि मंडळींनो असं स्प्रे बॉटल घेऊन असं स्प्रे मारायचं. त्यानं काय होतं माहितीये का दीपाली? पूर्णपणे स्कॅल्प क्लिअर होतो. आणि दुसरं एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला. काय सगळ्यांना एक हिंट द्यायचं आहे. कोणाला खरंच हेअर लॉसवर ट्रीटमेंट करायचं आहे, माझं केस खूप कमी आहेत, मी सगळं यूज करून बघितलं पण माझं काय फरक पडत नाही, तर दुसरं एक बाजू सांगणार आहे आम्ही. जे आता प्रोडक्ट आहेत मार्केटमध्ये, ती प्रोडक्ट कसं बनतात आणि ती प्रोडक्ट विकत घ्यायचं नाही. आपल्याला आपल्या जवळच आहे ते यूज करून सिरम तयार करायचं आहे. ती कसं तयार करायचं हे तुम्हाला नक्की सांगणार आहे. तर नेक्स्ट पार्टमध्ये खरंच सिरमचा नाव पाहिजे असेल किंवा सिरमच्या संदर्भात माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला एक कमेंट, सुंदरचं एक कमेंट करावं लागेल. तर आम्ही नक्की तुम्हाला सिरम आपल्या जवळच यूज करायचं आहे. ती कसं करायचं काय हे सगळं आम्ही तुम्हाला सांगू. थँक्यू. आणि शिककाई वापरा, पण वापरायचं पद्धत असं आहे, पाण्यामध्ये भिजत ठेवायची. ती कलर बघा, ओरिजिनल आहे. तर ह्या केसामुळे काय होतो, सॉरी, ह्या शिककाईचं पाण्यामुळं केस पण ब्राऊन होतात. काळापेक्षा ब्राऊन केस खूप सगळ्या लोकांना आवडत असतात. तुम्हाला ब्राऊन केस करायचं असेल तर ह्याचं असं भिजत ठेवायचं पाण्यामध्ये, फक्त स्प्रे करायची, केस ब्राऊन होतात. थँक्यू मंडळी सगळ्यांना.